तर नमस्कार मित्रांनो, बापड कॅम्पला आलेलो गाडी भरायला आणि आजचा जो प्रवास असणार आहे तो एका नवीन गावाचाच असणार आहे. मग असं कॅरेजवर ठेवायला पहिली मूर्ती घेतली, तिथल्या सगळ्या मूर्त्या ठेवून आलो चौकात प्रथमेश आर्ट्सला. बैलावरची मूर्ती म्हणलं तर एक नंबर अशी केल्या बघा भावानं. शर्यतीतली शौकीनवाली कोण आहेत त्यांच्यासाठी ही एक नंबर मूर्ती आहे बघा आणि आपल्या चौकातच आहे मूर्ती, त्यामुळे का नाही अवश्य भेट द्या भावाकडे. एक नंबर मूर्ती अशी झालेली आहे. इकडे गाडी भरूपर्यंत का नाही रव्या आणि पवंद आलेली आणि आपल्या संघ हिजी पण गाडी भरायला चालू होती. आपली इकडे भरून झालेली बघा, गाडी कशी भरल्या बघा, पुढे कॅरेज वगैरे ठेवून घेतलेलं, सगळ्या अशा व्यवस्थित मूर्त्या ठेवून पहिला बांधून घेतल्या आणि लागलीच फाळक्यावरती की नाही अशा प्रभाव्या ठेवलेल्या बघा. सगळं व्यवस्थित बांधून प्रवासाला केली सुरुवात आणि आपला जो प्रवास आहे का नाही तो बेळगावला जायचा आहे बघा. पुढून जय हिंद धाब्याला थांबलेलो, पार्टी जेवणार होती. जेवून आल्यानंतर का नाही असं वरचे एक दोन मूर्त्या जर हाला लागलेल्या त्याला पहिला बांधून घेतल्या आणि येताना जरा गाराने आणलेलं आपल्याला. मस्त असं गार घेतलं, तोपर्यंत आला की रव्या गाडी भरून. आता ह्यो म्हणला मी आता जेवणार आहे तर मी म्हणलो जेवा बाबा, म्हणलो तुम्ही, आम्ही जातो निवांत हळूहळू. मग काय आम्ही केली प्रवासाला सुरुवात. पार्टी होती बघा, संघ दोघ जण बसलेली पुढेच. आता काय सगळं हायवेज आहे बेळगाव पर्यंत, त्यामुळे काय टेन्शन नाही, निवांत गेलं तरी चालते. आणि तोपर्यंत तौंदीत आलो तर ह्यो बघा की ब्रिज कसला डेंजर केला असा. तिथनं डायरेक्ट आलो वंटमुरीच्या खाली. या घाटापाशी बघा का नाही हे डॅम आहे बघा, डॅमचं पाणी पूर्ण आटलेलं. पुढे येऊन मारला टर्न गावाकडे, केदनूर गावाला आपल्याला जायचं होतं बघा गाडी खाली करायला. गावात इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे का नाही त्याच्या बाजूलाच का नाही या भावाचा कारखाना होता बघा. इथं गाडी खाली करायला चालू केली, कार्यकर्ते पण ढीगभर होती, त्यामुळे पट्टापट गाडी खाली करून घेतली. लागलीच गाडी खाली करून का आपला परतीचा मार्ग धरला कोल्हापूरच्या दिशेनं. चला मग मित्रांनो, अशाच भेटूया गणपतीच्या ब्लॉग मध्ये. तर जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून घ्या अशाच ब्लॉग बघण्यासाठी. धन्यवाद.